मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराय, म्हाळसापती अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र आता रांगोळीच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे। बालगंधर्व कला दालन येथे श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीनं अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवावर आधारित जय मल्हार या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनात श्री खंडोबा चरित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे। हे प्रदर्शन 30 एप्रिल ते 3 मे या कालावधीत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे प्राध्यापक अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रदर्शनात भारतातील 12 मार्तंड खंडोबा लिंग तसेच जेजुरी खंडोबा मंदिर येथील खंडोबा देवाची मानाची पगडी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त मंडळ, सुप्रसिद्ध रंगवलीकार जगदीश चव्हाण, प्राध्यापक अक्षय शहापूरकर, प्रतीक अथने, अजित पवार, दिनेश मंची आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या उपक्रमात अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 100 विद्यार्थ्यांचा सहभाग असून 30 वेगवेगळ्या रांगोळ्यांच्या माध्यमातून श्री खंडोबा चरित्र साकारण्यात आले आहे। प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी साधारण 40 ते 48 तासांचा कालावधी लागला असून एकूण सुमारे 500 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे। नमस्कार, मी अक्षय शशिकांत शहापूरकर। श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीनं यंदा बालगंधर्व कला दालनमध्ये एक आगळं वेगळं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, जे जय मल्हार या शीर्षकाने सर्वांच्या समोर येणार आहे। अर्थात खंडोबा देवांचं संपूर्ण चरित्र रांगोळीच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे। या चरित्रामध्ये मणिमल्ल दैत्याचा वध कशा पद्धतीने भगवंतांनी केला आणि त्यानंतर त्यांच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कशा गोष्टी घडत गेल्या हे तर पाहायला मिळणार आहेत। शिवाय आपले कुलाचार विधी काय काय आहेत, मग जागरण गोंधळ का केला जातो, तळी भंडारा का केला जातो, मग त्यातल्या भंडाऱ्याचं महत्त्व काय, भंडाराच का उधळला जातो, ड्युटी का पेटवली जाते, लंगर का तोडला जातो, अशा विविध प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला या रांगोळीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेतच। या रांगोळी प्रदर्शनामध्ये माझे 100 विद्यार्थी सेवा देत आहेत आणि एकेका रांगोळीला जवळपास 40 ते 50 तास लागलेले आहेत। अशा 30 रांगोळ्या तर आहेतच, शिवाय याच्यामध्ये काही संशोधनात्मक रांगोळ्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत। जसं की 2 in 1 रांगोळी आहे, एका बाजूने पाहिली तर वेगळी दिसते, दुसऱ्या बाजूने पाहिली तर वेगळं चित्र दिसतं अशी आहे। हलती रांगोळी आहे, पाण्याच्या वर, पाण्याच्या खाली, पाण्याच्या मधोमध रांगोळी आहे, त्याचबरोबर 3D गॉगल घालून पाहायची रांगोळी आहे। अशा विविध संशोधनात्मक रांगोळ्या सुद्धा पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते देवदत्त नागे सर, ज्यांनी जय मल्हार या मालिकेमध्ये खंडोबा देवांची भूमिका साकारलेली होती, ते आदरणीय देवासर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। शिवाय जेजुरी देवस्थानच्या वतीनं सर्व विश्वस्त मंडळ सुद्धा या प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत, उद्घाटक मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत। तेव्हा मी आपल्या सर्वांना, सर्व प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की दिनांक 30 एप्रिल ते 3 मे या कालावधीमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेमध्ये अगदी विनामूल्य तुम्हाला हे प्रदर्शन पाहता येणार आहे। जय मल्हार।